कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी होऊ शकत नाही। मोदी हे नेहरूंपेक्षा खूपच पुढे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। शरद पवार हे नेहमी राजकारणात गुगली टाकतात असा टोला लगावत पवारांना नेहरू मोदी तुलना अपेक्षित नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं। नेहरू स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मले तर मोदी स्वातंत्र्यानंतर, त्यामुळे तुलना योग्य ठरत नाही असा मुद्दा त्यांनी मांडला। दरम्यान या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं असून विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जाते। बरोबरच आहे, तुलना होऊच शकत नाही। मोदीजी खूपच पुढे, तुलना होऊ शकत नाही। अगदी पवारसाहेब ते काय करतात, ते गुगली टाकतात। त्यांना हेच म्हणायचं होतं की मोदी मोदी आहे, त्यांची कशी नेहरूंची तुलना होऊ शकेल? नाही होऊ शकत। आता असं आहे की नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदीजी नाही आले, त्याला तर काय करूया। पण मोदीजींनी ह्या देशामध्ये 75 ते 77 तुम्ही सगळेजण जेलमध्ये होते, पत्रकारांना तर आधी जेलमध्ये टाकलं, त्या आणीबाणीच्या विरुद्ध संघर्ष केला। त्या संघर्षामधली मोदीजींची कर्तबगारी माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, तर त्याच्यावर एक तासभर बोलू शकेन मी। त्यामुळे हाच प्रॉब्लेम झाला आहे आपल्या देशामध्ये की काहीतरी इम्प्रॅक्टिकल गोष्टी मांडायच्या। मग स्वातंत्र्याच्या आधी देशासाठी मेलं पाहिजे असा नारा दिला, स्वातंत्र्यानंतर देशासाठी जगलं पाहिजे असा नारा आला। देशासाठी चांगलं जगलं पाहिजे, चांगलं जगतायत। भारताची प्रतिभा त्यांनी जगात केवढी मोठी वर नेली, आणि त्यामुळे आत्ता त्यांना म्हणजे असं म्हणूया की स्वातंत्र्यासाठी काही करण्याचं काही विरलच नाही।